हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी ना नाश्त्यासाठी मस्तपैकी असा डोसा केला होता. खूप दिवस झाले ना डोसा केलाच नव्हता. मग थोडंसं पीठ होतं डोस्यांचं. मी हे ऑनलाईन मागवलं होतं ब्लिंकिटवरून. फर्स्ट टाईम ऑर्डर केलं होतं आणि खरंच खूप मस्त असं पीठ आलं होतं ब्लिंकिटवाल्यांचं. आयडीचं इडलीचं पीठ होतं हे. तर त्याचेच डोसे बनवले होते. खरंच इतकं मस्त असा डोसा झाला ना. आणि मग नंतरला सकाळचा टाईम होता, मग म्हटलं नाश्त्याला मग डोसेच करूया आज. तर असं बघा मस्त असा डोसा झाला होता आपला रेडी. आणि हे पीठ ना खरंच खूप चांगलं आहे, कारण मी जे करते ना घरामध्ये, तर ते पिठाचं आहे ना असा डोसा असा नीट असं व्हायचाच नाही. म्हणजे इडल्या व्हायच्या चांगल्या, पण डोसा करायला गेली नाही की असं मध्ये मध्ये हे व्हायचा. पण आता बघा ह्या पिठाचा मस्त असा डोसा आपला रेडी होत आहे. तर पटापट डोसे वगैरे सगळे करून घेतले नाश्त्यासाठी. साईडला चाय पण ठेवला होता. आणि मग नंतरला सगळे असे डोसे वगैरे केले आणि मग ते खाल्ले कार्तिकने. आणि मग नंतरला भाजीच्या तयारीला लागले. तर आज ना दुपारी वांग्याची भाजी करायची होती. त्यासाठीच इथे वांगे वगैरे कट करत होती. तर वांग्याची भाजी आहे ना कार्तिकच्या पप्पांना आवडत नाही, पण मला आवडते म्हणून मी करते. तर मग इथे वांगी होती आपल्याकडे मस्त. तर ती चांगली अशी धुवून वगैरे घेतली आणि कट करून परत मी पाण्यामध्ये टाकली. आणि मग नंतरला कांदे वगैरे सगळे कापून वगैरे घेतले. वांगी पण सगळी अशी पटापट कापून वगैरे घेतली. साईडला इथे दूध तापत ठेवलं होतं. आणि मग नंतरला बघा असे वांगी सगळं नीट बघून अशी नीट कापत होती मी. आणि वांगी ना मला यंदा छोट्याच साईजची मी आणली होती, कारण कोण खात नाही काय नाही, उगाच आपलं मग ते राहून जाते भाजी. ही भाजी पण नंतरला उरली होती खूप सारी. आणि मग इथे मध्येच कार्तिकचं चालू होतं मध्ये येणं जाणं. मग नंतरला फ्रीजमध्ये मसाला होता, गोडा मसाला, तो काढला. थोडी कढीपत्ता वगैरे घेतला. आणि आता कढई ठेवली होती तापत. मग त्याच्यामध्ये तेल वगैरे सगळं टाकलं आणि आपण जशी नॉर्मल भाजी करतो हळद तिखट टाकून, तशीच सेम पद्धतीने भाजी वगैरे सगळी केली.
भाजीमध्ये नंतरला बटाटे वगैरे टाकली, मीठ वगैरे टाकून चांगलं अशी भाजीला मिक्स करून घेतली. थोडी ना स्पायसी करायची ही भाजी, मग खरंच मस्त लागते ही भाजी. आणि मग नंतरला जेवण वगैरे सगळं करून घेतलं, जेवलो आणि मग संध्याकाळचं मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी मस्तपैकी मला आज कॉफी पिऊशी वाटत होती, म्हणून मग कॉफी करायला घेतली. तर इथे माझ्याकडे बघा कॉफीचं पॅकेट होतं. तर कॉफी वगैरे टाकली, थोडी साखर टाकायची आणि मग कॉफी आपली इथे रेडी होती. तर मी कॉफी करताना ना मध्येच कार्तिक आला आणि मला म्हणायला लागला, मम्मा मला साखरच दे. आता त्याला सारखं साखर गोड खातो ना इतका, मध्ये मध्ये नुसता नाटकं करत होता. मग त्याला थोडीशी प्लेटमध्ये ना साखर काढून दिली, तेव्हा तो शांत बसला. म्हणजे इतका हट्टी झाला आहे ना कार्तिक आमचा, म्हणजे त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं. तर काहीतरी गोड पाहिजे म्हणून मग त्याने साखर घेतली खायला. मग थोडीशी साखर दिली आणि मग इथे आपलं थोडंसं पीठ उरलं होतं, तर त्याच्या मग मी इडल्या केल्या. अशा इडल्या आपल्या इथे बनत होत्या आणि मध्ये मध्ये मी असं सुरी घालून चेक करत होती की इडली आपली नीट शिजले का नाही वगैरे. आणि मग नव्हती शिजली, थोडं कच्ची होती म्हणजे आतमध्ये. आणि मग इथे साईडला मी लगेच सांबार करायला घेतला. तर मला इडलीसोबत सांबार खूप आवडतो. तर सकाळी डोश्यासाठी चटणी केली होती, तर ती तेव्हाच संपून गेली. आणि मग नंतरला इडली. तर इथे सांबारासाठी बघा कांदे वगैरे चांगले कट करून घेतले होते आणि मग नंतर कढीपत्ता वगैरे टाकला, मोहरी टाकली, त्याच्यानंतर हळद तिखट असं टाकलं सगळं काही, टोमॅटो वगैरे सगळे कट करून टाकले. थोडीशी शेंग होती ती मी आधीच घेतली होती इथे. आणि मग असं करून आपलं सांबार रेडी झाला. आणि सांबार मसाल्यामध्ये मी सुहाणाचा मसाला घातला होता, त्याच्यामुळे सांबार खरंच खूप मस्त होतो. आणि मग नंतरला त्याच्यामध्ये थोडीशी गुळाची पावडर टाकली. आणि जर तुमच्याकडे चिंच असेल ना तर चिंच पण सांबारामध्ये घालायची, कारण मग सांबार खरंच मस्त होतं आणि मस्त अशी चांगली अशी चव येते सांबाराला. तर माझ्याकडे चिंच नव्हती, पण मी गुळाची थोडी पावडर होती ती घातली आणि मस्त असं आपला सांबार इथे छान असा सांबार रेडी झाला होता. मस्त असा सांबार आपला रेडी झाला होता. इडली आणि सांबार रेडी. कार्तिकला मग खायला दिलं
आणि मग नंतरला कार्तिक बघा आज देवपूजा करत होता संध्याकाळी घंटी वगैरे वाजून देवबाप्पांना मस्त नमस्कार वगैरे केला, पाया वगैरे पडला आणि नंतरला मग तो माझ्या पण पाया वगैरे पडला. कधी कधी कार्तिक आमचा लय गुणी बाळासारखा वागतो आणि कधी कधी ना त्याला काय होतं काय माहिती, ऐकतच नाही अजिबात. तर आज चांगली मस्त अशी संध्याकाळी कार्तिकने देवबाप्पाची पूजा वगैरे केला, देवबाप्पाच्या पाया पडला. बघा कसा पाया पडतो आणि मग नंतरला माझ्या पण पडला. आणि मग माझ्या तर कधी कधीच पडतो तो, त्याचा मूडवर आहे, त्याचा मूड असला तरच तो पडतो, नाही तर नाही पडत. आणि मग नंतरला मग आम्ही दोघंजणं मस्तपैकी चाय पीत बसलो होतो. तर कार्तिक बघा इथे साखर खात होता आणि बघा कसा बसला आहे. तर इव्हनिंगचा टाईम होता आणि मी आणि कार्तिक बसलो होतो. माझं ते चाललं होतं साखर. ते बघा कार्तिक येडा आहेस तू परत बघायचं ना कॅमेरामध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मला विसरू नका.